व्हिडिओच्या सुरुवातीलाच भांड्याचा पसारा दिसत आहे। खूप सारे भांडे मी जमा करून ठेवले, म्हणजे दुपारी जेवण खाणं झालेले भांडे जे आहेत ना, इव्हनिंगच्या वेळेतच मी क्लीन करते चहा वगैरे झाल्यानंतर। तर भांडे क्लीन करते आणि आज आहेत नागदिवे। तर सगळ्यांना नागदिव्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तर नागदिव्याची तयारी करायची आहे, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे आणि इव्हनिंगच्या वेळेतच नागदिवे आपल्याला बनवायचे असतात। आणि खूप साऱ्या ताईंचे नवसाचे नागदिवे असतात। म्हणजे नवस म्हणजे काय काय असतं, म्हणजे जेव्हा लहान मुलाचा जन्म होतो घरी त्यावेळेस हे नवस केलं जातं। कोणी बुंदीचा लाडू बनवतो, कोणी जिलबी बनवतो, कोणी पेढे बनवतं, अशा प्रकारचं असतं। पण आमच्या इथं फक्त पुरणपोळ्याच बनतात। तर आजचा वार कुठला आहे सांगते, म्हणजे वार आणि तारीख सांगितलं तर तुम्हाला समजून जातं की व्हिडिओ कुठला आहे। तर आजचा वार रविवार आहे आणि तारीख आहे 17 डिसेंबर आणि आज आहे नागदिवे आणि उद्या सट आहे। तर उद्याची थोडीफार तयारी मला करायची आहे, तेच लिस्ट दीपक बनवत आहे। म्हणजे बाजरीच्या भाकरी आणि भरीत हे बनणार आहे। आणि भेंडीचा रेट सांगेन तुम्हाला आजचा, तर 800 रुपये किलो भेटी, म्हणजे 20 रुपये किलोही त्याला कोणी खात नाही। पण आता सट असल्यामुळे सगळे भेटीचं भरत बनवतात, आता कोणी वांग्याचंही बनवतं। पण आमच्या घरामध्ये खूप सारं पथ असतं बाबांना, वांग बटाटा हे ते खात नाहीत, त्यामुळे जी भेंडी असते त्याचंच भरीत मी बनवणारे, खूप छान बनतं। पण खास करून खूप जणांच्या घरामध्ये भेंडीचंच भरीत बनतं, त्यामुळे भेंडी जे आहेत ना, आजचा आणि उद्याचा रेट 800 रुपयेच राहणार आहे। मग पुढे आणखीन 20 रुपयेच येणार आहे। तर असो, जसं वेळ आहे तसं त्याचे रेटही कमी जास्त होत असतात। म्हणजे सोन्याचा भाव आज भेंडीला आलेला आहे। तर दीपक इकडे लिस्ट बनवत आहे, म्हणजे बाजरीच्या भाकरी बनवायची, तर बाजरी आणायची आहे। नंतर भेंडी जे आपल्याला उद्या भरीत बनवण्यासाठी लागणार आहे ते सगळं दीपकला आणायला सांगितलेलं आहे, कारण सकाळी थोडीशी घाई गडबड होणार आहे। आणि मी इकडे डबे खालीवरी का करत आहे, मला डब्बाच भेटत नाही केव्हापासनं, कारण थोडंसंही चेंज केलं, डबे व्यवस्थित पुसलं आणि परत लावलं ना, मग मला कुठला डबा कुठं आहे, कुठल्या डब्यात काय घालून ठेवलं ते भेटतच नाही। तर मला हरभरा डाळ पाहिजे होती, हातामध्ये वेगवेगळे डबे यायचे, एक वेळा बेसन यायचं, एक वेळा हे असं होत होतं। तर परत मी सगळे डबे ठेवलेत आणि इकडं फायनली मला डाळीचा डबा भेटलेला आहे। तर इकडे मी 2 गिलास हरभरा डाळ काढून घेतली पुरण बनवण्यासाठी। आणि इकडे दीपकलाही सांगत आहे की काय काय घेऊन यायचं आहे उद्याची पूजेची सामग्री, म्हणजे कोटंब भरायचं असतं उद्या। वाग्याही लवकर येणार आहेत, 8 वाजताच येणार आहेत, त्यांनाही सांगितलेलं आहे। त्यामुळे थोडंसं लवकरच उठून मी सुरुवात करणार आहे। तसं तर दररोजही मी लवकरच सुरुवात करते, म्हणजे 4 वाजल्यापासूनच माझं रुटीन चालू होतो। तरी पण उद्याच्याला थोडंसं लवकरच उठून घाई गडबड, म्हणजे वेगळं टिफिन असतं आणि कोटंब भरण्याचं सगळं, भरीत बाजरीची भाकर हे सगळं करायचं आहे। तर थोडीफार तयारी नियोजन अगोदरच करून ठेवला तर उद्या जास्ती धावपळ आपली होणार नाही। तर हरभरा डाळ फटकून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेऊ आणि डाळीच्या बरोबर पाणी टाकून मी शिजत ठेवणार आहे। आणि थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे, म्हणजे इव्हनिंगच्या वेळेतच आपल्याला नागदिवे बनवायचे आहेत। पण थोडंसं पुरणपोळीचा स्वयंपाक करते वेळेस थोडासा वेळ जास्त लागतो, आणि तसं तर ती छोटी कामं करूपर्यंत आपला वेळ कसा जातो अजिबात कळत नाही। त्यामुळे इकडे दीपकलाही सांगणं माझं चालू आहे, इकडे बडबड चालू आहे आणि इकडे माझ्या हातात कामंही चालू आहेत। म्हणजे 1-2 कामं मी आवरत असते, कारण एक करत बसलो तर आपली कामं कुठलीच आवरत नाहीत। तर काय काय लागणारी सामग्री ते सांगत आहे, म्हणजे खोबरं उधळण्यासाठी खोबरं लागणारे, खोबरं, नारळ, नंतर खारी खोबरं, सुपारी, पूजेची सामग्री, खाती पानं हे सगळं। नंतर फुलंही मी आणायला लावलेली आहेत मार्केटमधनं, कारण आता इथंही फुलं थंडीमुळे उगवत नाही आहेत, त्यामुळे थोडेफार आणायला सांगितलेले आहेत। तर इकडे डाळ शिजलेली आहे आणि इकडे ठेवलेले बाबांसाठी पिण्यासाठी पाणी, ते काहीतरी आयुर्वेदिकमध्ये पावडर टाकलेलं आहे, म्हणजे बाबा तसंच पाणी पितात। आणि इकडे मी चिंचही उकळत ठेवलेली आहे। तर आता एक वेळा डाळीला पाहूया, म्हणजे कुकरला 3 शिट्या लागलेल्या आहेत। तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी हरभरा डाळ शिजून तयार आहे, म्हणजे पुरण बनवण्यासाठी परफेक्ट शिजलेली आहे। आता डाळीत पूर्णपणे कट काढायचा आहे, आणि ज्या वेळेत कुकरमध्ये डाळ शिजवतो त्यावेळेत डाळीत पाणी नसतं, कारण 2-3 शिट्या झाल्यानंतर बरोबर होतं ते पाणी। मग आता थोडंसं गरम पाणी मी टाकणार आहे आणि कट काढणार आहे। अगोदर बाबांचं पाणी मी नेऊन ठेवलेले आहे, म्हणजे गार होत राहील, तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे, फॅन ऑन केलेला आहे, निवांतपणे गार होत राहील। तर आता अगोदर डाळीतलं कट काढून घेऊ आणि चिंचेचं जे पाणी मी शिजत ठेवलेलं होतं, म्हणजे पाण्यात चिंच टाकून 1 उकळी आलेली आहे, उतरावून ठेवलेलं आहे, गार होत राहील, म्हणजे आमटीसाठी आपल्याला चिंचेचं पल्प काढून घ्यायचं आहे आणि डाळीतलं कट पण काढायचं आहे। आणि इकडे तांदूळ अगोदर काढून घेते। हे जे तांदळाचं पाकिट आहे हे रात्रीच आणून ठेवलेले आहेत, पण त्यामध्ये तांदूळ मी काढलेले आहेत। सकाळच्या वेळी थोडंफार बघितलेलं होतं की कशा पद्धतीने भात होतं, छान आहेत तांदूळ, म्हणजे नाव कोलम आहे, छान आहेत। तर ते मी काढून घेत आहे थोडीफार या डब्यामध्ये, आणि बाकीचं जे पोत आहे पाकिट आहे तांदळाचं स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवणार आहे, कारण किचनमध्ये स्पेस खूप कमी आहे। असं काहीतरी इथं आणून ठेवलं ना खूप स्पेस धरतं ते, आणि जे किचनमधला पसारा आहे ते खूप सारं होऊन जातं, मग पाऊल ठेवायला जागा नसतो इथं, असा प्रकार होतो। त्यामुळे अगोदर ही तांदूळ काढून घेते आणि हे जे पाकिट आहे स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवते, म्हणजे थोडंफार इथं स्पेस होईल, जागा होईल। तर काढून घेतले डब्बावरून थोडंफार, आता बनवण्यासाठी मी सुपात काढून घेत आहे आणि बाकीचं पोतं नेऊन वरती ठेवणार आहे। तर इतके तांदूळ मी घेतलेले आहेत आता बनवण्यासाठी।
तर अगोदर पोतं मी हॉलमध्ये नेऊन ठेवते आणि ज्यावेळेत मी वरती जाईन ना त्यावेळेत घेऊन जाणार आहे स्टोअरमध्ये ठेवण्यासाठी, कारण आता हीच घाईगडबड मला आहे. तर इकडं असे तांदूळ आहे ते बघा, जवळून दाखवत आहे तुम्हाला. खूप छान भात बनत आहे याचा. तर तांदूळ काढून घेतलेले आहे. डब्बा वगैरे मी अलमारीत लावून ठेवते, म्हणजे खाली पसारा ठेवला ना खूप पसारा वाटतो, पटकन जिथल्या तिथे मी पसारा ठेवत जाते. तर आता डाळीतलं कट काढून घेऊ अगोदर, म्हणजे गरम पाणी टाकून 1 उकळी याचा वेट केला मी. छान उकळी आलेली आहे. आता कट छान व्यवस्थित निघणार आहे याचा आणि आमटी परफेक्टच बनणार आहे. तर पूर्णपणे कट काढायचं. आपल्याला ताट लावलेली वरती कपडा धरलेला आहे आणि पूर्णपणे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि जे थोडंफार यामध्ये पाणी राहिलेलं आहे ना, तर गॅस ऑन करून थोडा वेळ ठेवूया आणि नंतर यामध्ये गूळ आणि साखर मी टाकणार आहे. मी पुरणामध्ये फक्त साखरच टाकत नाही किंवा फक्त गूळच टाकत नाही, मी दोन्हीही थोडं थोडं टाकते, म्हणजे ते अर्धं आणि ते अर्धं. तर इकडं गूळ मी काढून घेतलेली जी छोटी ढेप येते ना गुळाची, 1 किलोची आहे ही. तर यामधलं मी अर्धं गूळ घेणार आहे, म्हणजे अर्धा किलोलाही कमी घेणार आहे आणि थोडीफार साखर टाकणार आहे. तर गूळ अशा पद्धतीने मी थोडंसं काढून म्हणजे खिसल्यासारखं करून घेतलेलं आहे, म्हणजे पटकन यामध्ये विरघळलं जाईल. तर इतकं गूळ मी काढून घेतलं. आता याच हिशोबानं साखर घेणार आहे, म्हणजे गूळ अर्धा किलोलाही कमी आहे, म्हणजे पाव किलोच्या जवळपास आहे. आता साखर ही आपल्याला पाव किलो घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही मिळून अर्धा किलोच्या जवळपास होणार आहे. म्हणजे मेजरमेंट पूर्ण सांगेन तर इथे 2 गिलास हरभरा डाळ घेतली. मी काही मोजून घेतलेलं नाही, अंदाजा सांगत आहे. 2 गिलास हरभरा डाळीसाठी मी इकडं पाव किलो गूळ आणि पाव किलो साखर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊ. एकदम परफेक्ट असं पुरणपोळी तयार होतं. पुरणपोळी टेस्टी झाली तरच पुरणपोळी खाल्ल्यासारखी होते, कारण पुरणपोळीमध्ये चव आणणं म्हणजे इथंच असतं मेन प्रोसेसिंग. व्यवस्थित आपल्याला गूळ साखर टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, चुटकी जितकं येईल तितकं, आणि विलायची पावडर टाकायची आहे आपल्याला. आणखीन कलर छान आणायचा असला तर थोडीशी हळद टाका, नाहीतरी असंच बी केलं तरी चालतं. तर गूळ साखर छान मेल्ट झालेला आहे, पाहू शकता. पुरण जे आहे ना थोडंसं सैल झालेलं आहे. तर कमी गॅसवर छान चमचा फिरवत शिजवून घ्यायचं आहे, कारण पुरण खूप लवकर करपलं जातं, म्हणून गॅस कमी ठेवायचा आहे आणि सतत त्यामध्ये चमच्यानं फिरवत राहायचं आहे. आणि तोपर्यंत इकडं आपल्याला पसारा पण आवरायचा आहे, कारण गूळ आणि साखर थोडंसंही खाली दिसलं की मुंग्या खूप लवकर येतात. तर ते पण मी पॅकबंद डब्यात ठेवलेलं आहे. आणि इकडं माझं लक्ष पुरणाकढी आहे आणि इकडं मी कणिंगी मळत आहे, कारण पुरणपोळीसाठी कणी कशी असली पाहिजे, थोडा वेळ छान भिजली पाहिजे. आणि अगोदर आपल्याला अशा पद्धतीने एकदम घट्ट असं मळून ठेवायचं आहे, आणि ज्या वेळेस आपण पुरणपोळी बनवायला घेऊ त्यावेळेस छान यामध्ये पाणी जे आहे ना मुरवायचं आहे. एकदम मस्त अशी पुरणपोळी बनवून तयार होते. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कणिंग मळलेलं आहे एकदम थिक, आणि झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास झाकून ठेवलं ना एकदम परफेक्ट हे भिजलं जातं आणि पुरणपोळी आपली परफेक्टच बनणार आहे, म्हणजे थोडा टाकताच विरघळणार आहे. त्यासाठी तयारी जी असते ना ते आपल्याला अगोदरच करायची असते, कारण झटपट कुठलंही होत नाही बघा. थोडासा वेळ प्रत्येक गोष्टीला आपल्याला द्यावाच लागतो. तर इकडं तोपर्यंत पुरणही शिजून तयार झालेलं आहे. खाली उतरावून ठेवलं आणि मी इकडं काय करत आहे तर चहा करत आहे. तुम्ही म्हणसाल तर कुठल्याही वेळी चहा बनवते, तर थोडंसंही काम करायचं मूड नसलं, आळस यायला लागलं मला की पटकन मी चहा ठेवत असते, कारण चहा पिल्यानं आणखीन माझा मूड फ्रेश होतो आणि काम करायचा एक वेगळाच उल्हास येतो, एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये. तर असं इकडं चहा पावडर साखर टाकलेली आहे. चहा उकळेल तोपर्यंत मी इकडं पुरण जे आहे ना पुरणपात्रातून काढून घेऊ, म्हणजे थोडंसं यामक करायचं नाही यावेळेत, कारण येऊनच्या वेळेत खूप धावपळ होणार आहे आपली, सगळेच येतात. मग त्यावेळेत आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक, नाग दिवे हे ते, आणि उद्याची थोडीफार तयारी. मला बाजरी पण दळून घ्यायची आहे, पण आणखीन किराणा आलेला आणि दीपक आणण्यासाठी गेलेले. जोपर्यंत दीपक येतो तोपर्यंत थोडंफार मी स्वयंपाकाचं आवरून घेते. नंतर दीपक काय काय सामग्री आणला सगळं काढून ठेवणं, उद्या काय काय लागणार आहे तो विचार करणं, म्हणजे नियोजन करणं, म्हणजे सकाळी धावपळ होणार आहे. उद्याच्याला ना काय काय धावपळ होणार आहे सगळं तुम्हाला नंतर माहिती होईल. इकडे मी पुरणपात्र स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पातेल्यावर ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं पुरण टाकून आपल्याला छान हे पुरणपात्रातून गाळून घ्यायचं आहे. तर इकडे पूर्णपणे पुरण मी टाकलेलं आहे. आणि हे जे कुकर आहे हे स्वच्छ धुवून आपल्याला आमटीसाठी घ्यायचं आहे. खूप छान आमटी बनवून तयार होते. जे कट आपण काढलेलं आहे, नंतर चिंचेचं पण काढलेलं आहे, आणि हे जे कुकर धुवलेलं पाणी असतं ना हे तिन्ही एकत्र करायचे आणि आमटी बनवायची. खूप छान आणि टेस्टी आमटी बनवून तयार होते. पुरणपोळीच्या स्वयंपाकात सगळ्यात स्पेशल असते आमटी. तर इकडे चहा उकळलेला आहे, मी कपात ओतून ठेवला. थोडासा गार होऊ द्या, कारण गरम गरम चहा पित नाही मी, थोडा वेळ ठेवते. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते, म्हणजे आणखीन थोडंसं पुरण राहिलेलं आहे. म्हणजे पुरण जसं गार झालं ना तसं थोडंसं लवकर हे होत नाही, ते म्हणजे पुरणपात्रातून गळत नाही, म्हणून पटकन गरमच मी इतकं केलेलं आहे. आता चहा आणखीन थोडासा गार होईल, मग प्यावं असं वाटत नाही, म्हणून मी चहा प्यायला घेतला. तर आता मग सगळेजण चहा प्यायला, कुठली वेळ असो काही असो, चहा एक मला लागतो. तर चहा पिऊन झालेला आहे. परत मी माझ्या कामात लागलेली आहे. तर पुरण पूर्णपणे मी
पुरणपात्रातून काढून घेतलेलं आहे, एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं आणि थोडंफार या पुरणपात्रात राहिलेलं आहे, पण ते आता काही निघणार नाही. तर अशा पद्धतीने मी हातानं काढून घेत आहे आणि वेगळी याची पोळी आपण बनवू शकतो. म्हणजे पूर्णात आपल्याला हे मिक्स करायचं नाही, कारण थोडंसं यामध्ये डाळ आहे, कारण हे पुरणपात्रातून निघालेलं नाही आहे, त्यामुळे साईडला ठेवायचं आहे आपल्याला. आणि अशीच एक पोळी आपण बनवू शकतो. तर आज रविवार असल्यामुळे दिनेश पण थोडंसं लवकरच घरी येईल, म्हणजे दररोज 8:30 वाजता येतो. आज 4:30-5पर्यंत दिनेश घरी येईल. प्रत्येक रविवारी 4:30पर्यंत घरी येतो तो. तर टायमिंग आता 5 वाजलेलेच आहेत. तर बघू शकता आमचे राजकुमार आलेले आहेत. तर मी कशासाठी बाहेर आले, तर मला कढीपत्ता लागणार आहे, आमटी भरडा हे सगळं बनवण्यासाठी. तर घरच्या पाठीमागे पण झाड आहे, तिथं खूप सारं म्हणजे थोडंसं मोठं आहे ते, पण आता मागं गेलेली नाही. समोर जे लावलेलं आहे ते छोटं आहे, पण त्याचेच मी 1-2-4 पानं घेतलेली आहेत. टायमिंग दाखवत आहे तुम्हाला, 4:30 वाजलेले आहेत. तर आतापर्यंत बऱ्यापैकी माझा आवरलेला आहे, म्हणजे पुरणही बनवून तयार आहे, कणी मळून ठेवलेली आहे. मी आमटीची तयारी करत आहे. आणि आज ना लाईट सकाळपासून नाही आहे. कधी असं होत नाही की लाईट दिवसभर जाते 1 तास 1.5 तास जाते आणि येते, पण आज काहीतरी झालेलं असावं. सकाळी लाईट गेलेली आहे. टायमिंग 4-4:30 झालेत, आणखीन लाईटचा पत्ता नाही. मला भरडा दळायचा होता मिक्सरला, पण तेही राहून गेलेले. असो, लाईट आल्यानंतर मी भरडा दळून घेणार आहे, नाही आली तरी मग राहूच देणार आहे. तर इकडं अगोदर मी भात बनाय ठेवणार आहे, म्हणजे तांदूळ वगैरे मी अगोदरच काढून घेतले की स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेत आहे. आणि तांदळाच्या डबल पाणी मीठ टाकून मी इकडच्या काउंटरवर शिजत ठेवणार आहे. इकडं निवांतपणे भात बनत राहील, तोपर्यंत मी इकडं आमटीची तयारी करून घेते. नंतर दिनेशला ना हलकी फुलकी भूक लागली, दीपक येईल इतक्यामध्ये, म्हणजे किराणा आणायला गेलेला आहे मार्केटला. तोपर्यंत मी इकडं कांदा भजी बनवून घेते, म्हणजे मुलं आल्यानंतर खायला. तर दीपकी आलेला आहे, बघू शकता. उद्याची पूर्ण सामग्री घेऊन आलेली आहे. फुलं आहेत, भेंडी आहे, नंतर नारळ, हे ते मी जे लिस्ट बनवून दिलेलं होतं सगळं घेऊन आलेलं आहे. बाजरी पण आहे. तर बाजरी नीट करून आताच दळून ठेवणार आहे, कारण उद्या होणार नाही ते दळणं वगैरे. आणि लाईटचं काहीच नक्की नसतं, आणि लाईट यावेळी ते नाही आहे, पण बाजरी नीट करून ठेवते. संध्याकाळी लाईट आली तर संध्याकाळी आपल्याला दळून घेता येईल. तर 1 किलो बाजरी मी आणायला लावलेली आहे. तर इकडं मनुकेही आणलेलं आहे दीपकी, बघा. मनुके मला खूप आवडतात, तेच मी घेतलेलं होतं खाण्यासाठी. तर दीपकला म्हणलं थोडंफार हे सगळं काढून ठेव, म्हणजे फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दे. जे सामग्री आहे पूजेची ते व्यवस्थित बाजूला ठेव, म्हणजे सकाळी लवकर भेटू आपल्याला. तर बाजरी काढून ठेवलेली छान आहे. थोडंसं फटकून घेणार आहे आणि लाईट आल्यानंतर अगोदर दळून घेणार आहे, म्हणजे उद्या बाजरीची भाकर आणि भरीत बनणार आहे भेंडीचं. तर दीपकला इकडे दिलेलं आहे मी खोबरं, म्हणजे आता आमटी बनणार आहे. तर थोडंसं खोबरं, लसूण, आलं हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. लाईट पण आणखीन आलेली नाही आहे, तर लाईटचाही वेट करत आहे, कारण लाईट नसल्यामुळे खूप सारी कामं माझी राहून गेलीत. भरडा दळायचा होता, नंतर हे आमटीसाठी वाटण पण करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जितकी होईल तितकी कामं मी करत आहे, म्हणजे बाजरी वगैरे नीट करून ठेवली, भेंडी मी काढून ठेवत आहे. हे सगळं आवरून ठेवूया. आणि दिनेशच्या जरा चालू आहे. दिनेश म्हणत आहे मम्मी बाहेर जायचं आहे, काहीतरी काम आहे दिनेशचं. तर तो गेलेला आहे बाहेर, आणि लाईट आत्ता आलेली आहे. तर बोरवेलही चालू केलं, कारण सकाळी ना 1 वेळा मी चालू केलेलं होतं, नंतर टाक्या रिकाम्या झालेल्या आहेत. तर आता मी बोरवेल चालू केला आणि पिण्यासाठी खांडाही भरून घेतलेला आहे. तर इकडं अगोदर मी भजीचं बेटर तयार करत आहे, कारण आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला थोडासा लेटच होणार आहे. आणि दोघांना लागलेली हलकी फुलकी भूक, काहीतरी चटपटीत खायचं मन आहे. आणि तसं तर दिनेश दररोज काय घरी लवकर येत नाही, आज आलेला आहे, तर म्हटलं काहीतरी स्पेशल मुलांना बनवून द्यावं. तर इकडं मी बनवते कांदा भजी. त्यासाठी मी इकडं 2 ते 3 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ आणि जिरं आणि ओवा 1-1 चमचा हातानं घासून टाकलेला आहे, मस्त फ्लेवर येतो. आणि 2 मोठे कांदे उभे कट करून घेतले, ते टाकलेले आहेत. 1 वाटी कोथिंबीर बारीक कट करून टाकलेली आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बेटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. तर यामध्ये चुटकी जितका येईल तितका सोडा टाकायचा आहे आपल्याला बनवते वेळेस. आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी, आणि अगोदर थोडीशी पापडं मी फ्राय करून घेत आहे. ज्वारीची पापड आहेत, हे फ्राय करून घेते आणि पटकन भजी तळून घेणार आहे मी. तर अगोदर तेल गरमच झालेलं नव्हतं, तर व्यवस्थित ते पापड काय फ्राय झालेलं नाही आहे, अर्धवट झालेलं आहे, कारण तेल व्यवस्थित गरम नसलं ना कुठलंही व्यवस्थित होतच नाही. तर आता बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, जसं पापडमध्ये गेलं छान फुलत आहे. तर सगळेच पापड फ्राय करून घेते आणि पटकन भजी मी तळून घेणार आहे. इकडे भजी मी टाकलेत, म्हणजे इतके पापड फ्राय करून झाले. आणि इकडे दिनेश गेलेला होता बाहेर, काहीतरी याला लागणार होतं, घेऊन आलेला आहे, आणि इकडं चालू आहे त्याचं काहीतरी. तर बघू शकता मस्त असे कांदा भजी तळून तयार झालेले आहेत. ताटात काढून घेऊ आणि गरम गरम खायला देणार आहे, कारण कांदा भजीना गार झाल्यानंतर खावाशी वाटत नाही, तर गरम गरम मी खायला देणार आहे मुलांना. तर इकडं मी बनवत आहे आणि इकडं खायलाही देत आहे.
इकडे छोटे छोटे कांदा भजी मी तेलात सोडलेले आहेत आणि उलट पलट करत आपल्याला छान असे सेकून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. एकदम छान असे कुरकुरीत हे कांदा भजी बनवून झालेले आहेत तयार, खूपच छान आणि चविष्ट. तर भजी तळून झाली की मग मी परत पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागणारे नागदिवे बनवायचे आणि कशा पद्धतीने मी पुरणपोळ्या बनवल्या, नागदिवे बनवले, पूजन कसं केलं सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूपच मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने मी नागदेव बनवते, कशा पद्धतीने पूजन केलं जातं. तर इकडे भजी फ्राय झालेले आहेत, दोघांनाही मी खायला दिलेलं आहे. तर दोघांचं इकडं बोलणं चालणं चालू आहे, कारण दररोज काही बोलणं होत नाही. सकाळी दिनेश गेला तर रात्रीच घरी येतो आणि जेवणं खाणं, थोडा वेळ अभ्यास, मग झालं संपलं. मग दुसऱ्या दिवशी आणि परत उठणं आणि जाणं तेच आहे. पण रविवारी थोडासा वेळ असतो यांच्याकडे एन्जॉय करण्यासाठी, बोलण्यासाठी. तर चालू आहे त्यांचं खात पीत, एन्जॉय करत आहेत. आणि इकडं मी आणखीन भजी बनवत आहे, गरम गरम सगळ्यांना खायला देत आहे. तर असं होतं. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.